को पूरी तरह से मानेंगे। देश में, महाराष्ट्र में सभी जाति धर्म के लोगों को एक साथ लेकर राजनीति करने का काम करेंगे। और करना और कथनी और करनी में अंतर बहुत सारे नेताओं का होता है, लेकिन अजीत पवार जी को आपने देखा होगा पिछले 1 सालों से, जब भी कोई भी अल्पसंख्यक समाज पे संकट आया, उनके साथ अगर कोई नेता खड़ा रहा होगा तो निश्चित रूप से दादा के सिवा और कोई दूसरा नेता नहीं है। हम लोग आपसे अपील करने के लिए आए कि आने वाली 2 तारीख के दिन आपको माजल गांव के विकास के लिए पालक मंत्री आपके साथ, राज्य का उप मुख्यमंत्री आपके साथ, आमदार आपके साथ, तो दादा के पार्टी के सिवा कोई भी दल ऐसा नहीं जो आपके विकास के रास्ते को खोलने का काम कर सकता है। खास करके मैं मुसलमान भाइयों से अपील करना चाहता हूं कि पिछली बार चाउस साहब के झांसे में लोग आ गए थे, लेकिन इस बार हमें उम्मीद है कि लोग झांसे में न आकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारी बहन मेहरून को विजयी बनाएंगे, सभी 26 उम्मीदवारों को विजयी बनाएंगे। यही बात करके मैं अपनी बात खत्म करता हूं। शुक्रिया। जय हिंद, जय महाराज। यानंतर या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे। या भागातील ज्येष्ठ नेते, कालपर्यंत जे शरद पवार काँग्रेस साहेबाच्या पक्षामध्ये सरचिटणीस म्हणून काम करत होते, या निवडणुकीमध्ये दयानंद भाऊ स्वामी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी दादाच्या हस्ते प्रवेश करतायत। त्याचप्रमाणे दुसरे दलित नेते भीमरावजी टाकणखार हे सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि त्याचबरोबर इद्रिस मौलाना हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। यानंतर मी दादांना विनंती करतो की सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी आपण करावं। अजून कोण राहिले? 3च आहेत। जरा शांतता पाळा, सगळ्यांनी कृपया शांतता पाळावी। आपले लोकप्रिय आमदार, विधिमंडळातील माझे सहकारी, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, दुसरे आमचे माजी मंत्री नवाब भाई मलिक, खुर्शीद नाईक, जयदत्त नरवडे, दयानंदजी स्वामी ज्यांनी आत्ता पक्षामध्ये प्रवेश केला ते, जयसिंग सोळंकी, संभाजी शेजूळ, आपले तालुक्याचे अध्यक्ष अविनाश जावळे, कल्याण अबूज, नसीर पठाण, राजेश घोडे, भास्कर शिंदे, अमोल शेरेकर, शहराचे अध्यक्ष नजीम सय्यद, आपले उद्याच्या 5 वर्षाच्या करता माजलगाव शहराची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची याबद्दलचा निर्णय 2 तारखेला आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे। आणि त्याकरता आम्ही फार विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार या नात्याने मेहरूनबी खलील पटेल अत्तार यांना उमेदवारी दिलेले, त्यांच्याबरोबर 13 प्रभागात 26 उमेदवार हे वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या प्रभागातले आम्ही तुम्हाला दिलेले। मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर बरीच काही चर्चा त्या ठिकाणी होत असते, परंतु मला आवर्जून सांगायचं की आजच्या ह्या सभेच्या निमित्तानं मी ज्यावेळेस इथं आलो, थोडासा आम्ही रोड शो पण केला, लोकांना विनंती केली, नमस्कार केला। त्याच्यामध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं दयानंदजी स्वामी, भीमरावजी टाकणखार, इद्रिस मौलाना
या मान्यवरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रवेश देखील दिला. या घटना घडत असतात. आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने पुढे चाललेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीचं काम करतो आणि बेरजेचं राजकारण करत असताना जर आपल्यातले जीवाभावाचे काही सहकारी ज्यांची समाजामध्ये ओळख आहे, समाजामध्ये मान आहे, प्रतिष्ठा आहे, अशा मान्यवरांना आम्ही पक्षामध्ये प्रवेश देत असतो. त्या पद्धतीनं आता या मान्यवरांना आपण प्रवेश दिलेला आहे. मित्रांनो, खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, स्वराज्य जननी त्या ठिकाणी जिजाऊ माँसाहेब असतील, त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज असतील, तसंच क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर, अशा या सगळ्या महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मित्रांनो, माजलगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं मी आज इथं आलो आहे. ह्याच्यानंतर माझी दारुला सभा आहे, बीडला सभा आहे, गेवराला सभा आहे, अजून काही माझे मेळावे आहेत. मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये 30 तारखेला उद्याच्याला प्रचार संपणार होता, पण 1 तारखेला आपण प्रचाराला परवानगी दिली आणि 2 तारखेला सकाळपासून मतदान आहे. लोकसभेची निवडणूक वेगळ्या पद्धतीनं देशाचा विचार करून आपण लढवत असतो. राज्याची निवडणूक महाराष्ट्राची चांद्यापासून बांद्यापर्यंत सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची हा विचार करून आपण सगळेजण लढवत असतो. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था आपण आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता जे काही अनेक जाती धर्माचे लोक माझ्या माजलगावच्या परिसरामध्ये गुण्यागोविंदाने राहतात, त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, ओबीसी आणि इतर पण समाज आहे, असे सगळे समाज जवळपास 40,600चं मतदान आहे आणि तुम्हाला 26+1 असे 27 उमेदवार निवडायचे. प्रत्येकाला 3 मतं देण्याचा अधिकार आहे. एक नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्या प्रभागातला अ आणि ब चा उमेदवार. माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आम्ही या शहराचा सर्व प्रकारचा विचार करून जास्तीत जास्त लोकांना प्रतिनिधित्व कसं देता येईल, समाजाला प्रतिनिधित्व कसं देता येईल, आणि त्याचबरोबर आम्ही 9 अनुभवी उमेदवार तुम्हाला दिलेले की ज्यांनी पूर्वी या शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि 16 नवे चेहरे की जे पहिल्यांदाच आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता माजलगाव नगर परिषदेने निघालेले. मित्रांनो, मी पण एकेकाळी तरुण असताना मला कामाची संधी दिली, त्यावेळेस मी माझं काम दाखवू शकलो. जर नवख्याला संधी दिली नाही तर तो तरुण उमेदवार, विजन असलेला उमेदवार हे काय तुम्हाला काम करून दाखवणार आहेत. आणि म्हणून अशा जे काही 27 उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना आपण आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या, ही माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या. लाडक्या बहिणींना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसने केलं. पहिल्यांदा आम्ही 33% जागा दिल्या, त्याच्यानंतर आम्ही 50% जागा केल्या. थोडंसं पुरुष मंडळी, बाबा तुम्ही आमच्या जागा का कमी करताय? आम्ही तुमच्या जागा कमी करत नाही. भावांनो, लोकसंख्येचा विचार केला तर 50% महिला आहेत, 50% पुरुष आहेत. मग त्या 50%ना प्रतिनिधित्व मिळायला नको? तो त्यांचा अधिकार नाही आहे? आपण शेवटी ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांच्या विचारधारेने देखील आपण कृती केली पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे, लोकांना रस्ता दाखवला पाहिजे. ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत आलो. त्याच्यामुळेच आज तुमच्या सगळ्यांच्या समोर
आमच्या माजलगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्षाचे उमेदवार अत्तार मेहरुनबी खलील पटेल हे आपल्या सगळ्यांच्या समोर बसलेले आहेत. त्यांच्याबरोबर बाकीचे पण आमचे 26 उमेदवार या ठिकाणी बसलेले आहेत. खरं तर आमच्या अत्तार मेहरुनबी खलील पटेल यांचे पती हे ओबीसी प्रवर्गातनं नगराध्यक्षाचे उमेदवार आहे आणि पती खलील अब्दुल गनी पटेल अत्तार यांनी मगाशी भाषण केलं. 2 वेळेला माझ्या माहितीप्रमाणे ह्या शहराचं नगरसेवक पद त्यांनी भूषवलेलं आहे. माजलगाव शहर असेल किंवा माजलगाव तालुका असेल, मुस्लिम समाजाचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ह्या परिवारांनी त्या ठिकाणी केलेला आहे. इतर हिंदू समाजातले पण विविध प्रश्न सोडवण्याच्या करता ते प्रयत्न करतात. तुम्हाला माजलगावकरांना आठवत असेल, त्यांचे वडील गणी पटेल अत्तार हे जवळपास 35 वर्ष आडत व्यापारी म्हणून काम करत होते. 35 वर्ष. आणि त्यामुळे त्यांचा ग्रामीण भागाशी पण संबंध, माझ्या शहराशी पण संबंध आणि स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून गणी पटेल अत्तार यांची ओळख ही माजलगावकरांना आहे. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये आमच्या खलील पटेलांनी नवीन कब्रस्तानाचा प्रश्न असेल, माजलगाव इथं संरक्षण भिंतीचं काम करण्याचा प्रश्न असेल, शहरामध्ये तिन्ही कब्रस्तानमध्ये हायमास्ट बसून लाईटची व्यवस्था करण्याचा प्रयत्न असेल किंवा इतर समाजाच्या करता ज्या काही आमच्या स्मशानभूमी लागतात, इतर मूलभूत गरजा लागतात, त्याही करता त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. हे पण आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा उमेदवार आम्ही दिलेला आहे. आम्ही कुठंही चुकीचं काम करणारे उमेदवार दिलेले नाही आहे. मित्रांनो, आत्ता काहींनी सांगितलं, मला माजलगावकरांना तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही बारामतीमध्ये या, तुमचे पाहुणे रावळे कोणतरी मित्रपरिवार असेल, सकाळी 5 वाजता माझ्याकडं स्वच्छता दूत आमचे जे काही झाडलोट करणारे लोक आहेत ते 5 वाजता उठून माझं शहर स्वच्छ करतात. 7 वाजेपर्यंत वाहनं रस्त्यावर येईपर्यंत जवळपास शहर स्वच्छ झालेलं असतं. मी बघतो काही काही शहरातला बकालपणा, मी बघतो तिथलं अस्वच्छता, तिथला कचरा. आत्ता देखील मी माझ्या माजलगावकरांना अभिवादन करत होतो, आव्हान करत होतो, त्यांना नमस्कार करत होतो, त्यांना विनंती करत होतो. त्यावेळेस येताना काय दिसलं, कसा कचरा असतो. आपल्या माजलगाव शहरामध्ये राहत असताना तुम्हाला असं वाटत नाही की आपलं शहर स्वच्छ असावं, इथं डासांचा प्रादुर्भाव नसावा. आपल्या उशाशी माजलगाव धरण आहे. अशा फार कमी वेळेला पाहायला मिळतं की शहर एखादं मोठं आहे आणि त्याच्या उशाला धरण आहे. आपल्या संभाजीनगरला पण नाथसागर तसं बघितलं तर जवळच आहे. तुम्ही नशिबवान आहात, पण त्याचा फायदा उठवा ना. त्यामध्ये झाडं लावली पाहिजे, त्याच्यामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे, सरकारने दिलेला निधी योग्य पद्धतीने वापरला पाहिजे. आपल्या इस्टिस्टांची दुरावस्था आहे, त्याकरता परिवहन खात्याशी चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न प्रकाशदादा करतायत. माझ्याकडे 1-2 मीटिंग झाल्यात. उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा त्या कामाला आम्ही लागणार आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रकाशदादांना पुन्हा एकदा संधी देण्याचं काम केलेलं आहे. त्याबद्दल माजलगावकरांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली. आता जबाबदारी आमची आहे. आता मला कारणं सांगून चालणार नाही. मी आता तुमच्या जिल्ह्याचा सुदैवाने पालकमंत्री झालो आहे. इथली कामाची पद्धत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये फार वेगळी आहे. त्याच्या खोलामध्ये मी जातोय. जे चुका करतील त्यांच्यावर कारवाई होणार, त्याच्याबद्दलचे काही पुरावे आम्हाला मिळालेले आहेत. मित्रांनो, मी मागं देखील कुठं बोलत असताना सांगितलं, अहो काही इथली चित्रबाई एवढी पोचलीत, एवढे विकृत लोक काही आहेत
की सरळ माझ्या लेटर पॅडवर वेगवेगळे विकासाच्या कामाची नावं टाकून माझी सही करायला देखील ती पट्ट्या कमी पडला नाही. हे असलं कुठं असतं का? पोलिसांच्याकडं SP ला सांगितलंय त्याला आता चांगला जाम कर. हे असं नाही वागलं पाहिजे. अरे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला संविधान दिलंय, त्या संविधानाचा आदर करा ना. जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान म्हणून परवा 26 तारखेला दरवर्षी 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा करतो. तो कशा करता करतो? इथं भेदभाव नसतो. श्रीमंत गरीब अशा पद्धतीनं कुठेही बोललं जात नाही. आणि मग असं असताना काही लोक असं धाडस कसं करतात, आणि ते पण माझ्याबाबत. लयच कधी पुढचा निघाला. ह्या पण गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. मी DPCचा निधी हा वेगवेगळ्या तालुक्याला देतोय. माजलगाव शहर, माजलगाव तालुका, धारूर तालुका हे देखील महत्त्वाचा भाग आहे. त्यांनाही अनेक प्रकारे मी आमदारांना निधी देतो. उपकार करत नाही, ती माझी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही ते काम करत असतो. त्याचबरोबर प्रकाशदादा सांगतात की दादा इतर पण काही कामाच्या करता तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, आणि तशा पद्धतीचं सहकार्य आपण ह्या शहराच्या विविध विकासाच्या करता हे निश्चितपणे त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. मित्रांनो, ही तर सुरुवात आहे. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, सत्तेमध्ये राहून प्रभावीपणे काम करता येतं हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. विरोधी पक्षामध्ये असेल तर आंदोलन करता येतात, मोर्चे काढता येतात, उपोषण करता येतं. सारखं कुठलाही निर्णय घेतला तर त्याला विरोध करता येतो सरकारच्या विरोधामध्ये. आज आम्ही त्या गोष्टीचा विचार नाही केला. आम्ही लोकांच्या विकासाचा विचार केला. ताम्रपट तर कुणीच जन्माला घेऊन आलं नाही, पण आपण आता माझा प्रयत्न आहे की राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना आमच्या नेतृत्वाखाली आपण एक नवी फळी त्या बाबतीमध्ये तयार करतोय. शेवटी जे काही सत्ता असते ती कशा करता? ती विकासाच्या करता. तो विकास कशा करता? ते सर्वसामान्य लोकांचं हित हे आमचा अजेंडा आहे जपणं. आणि आज ह्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील मी आपल्याला सांगतो, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनुभवी आमदार प्रकाशदादा सोळंकी यांच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातल्या लोकांशी कनेक्ट असणारा, काम करणारा कार्यकर्ता, नेता, आपल्याकडे विकासाचा कोणताही प्रश्न आहे असो, प्रकाशदादा तो सभागृहात मांडायला, आमच्या समोर मांडायला, मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडायला ते अजिबात कुठं मागं पुढं बघत नाही. त्यांचा एकच ध्येय असतं, माझ्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतो. हा विश्वास इथल्या जनतेला देण्याच्या करता मी आपल्याकडे आलेलो आहे. माझ्या मराठवाडा हा एकंदरीत एक माजलगाव शहराचे आज अनेक प्रश्न आहेत. एकंदरीत मराठवाडा असेल, बीड असेल, या सगळ्या भागाचा भौगोलिकदृष्ट्या विचार जर आपण केला तर अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ही शहरं उभी करत असताना नव्याने करण्याची गरज आहे. कारण लोकसंख्या 40,000, लोकसंख्या नाही, मतदार संख्या 40,000च्या पुढे गेलेली आहे. आज शहरामध्ये पावसाळी पाण्याचा निचरा होत नसल्यामुळं, शहरामध्ये अनेक ठिकाणी नाल्यांवर स्लॅब टाकल्यामुळं पावसाचं पाणी हे वाहून जाताना अडतं, साचतं आणि माझ्या जनतेला इथं त्रास होतो. ज्यामुळं नागरिकांना दुसरे अनेक रस्त्यांवर, विशेषतः मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले, वाहतुकीचा खेळखंडोबा होतो. बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामं वाढलेली आहेत. विरोधकांच्या हातात हे शहर असून देखील विकास कामं केली गेली नाही, नुसती सत्ता भोगण्याचं काम केलं. आत्ता आमच्या अत्तारताईंच्या विरोधामध्ये ह्या जे उमेदवार आहेत, अनेक उमेदवार आहेत, त्याच्यातल्या एका पतीने भ्रष्टाचार केला म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं आणि आता तोच प्रचार करतोय. मित्रांनो, माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं झालं असतं ना
त्याला लोकांनी फॉर्म देखील भरून दिला नसता. आम्ही का पुढं चाललेलो आहे? आम्ही चुकीच्या लोकांच्या पाठीशी राहत नाही. तुमच्या समोर बोलणारा अजित पवार 8 वेळेला आमदार झालाय. सतत वेगवेगळ्या लाटा आल्या गेल्या ना, कितीतरी लाटा आल्या. मी 90 पासून प्रतिनिधित्व करतोय. कधी इंदिराजींची लाट आली, कधी जनता पक्षाची लाट आली, कधी आणखीन वेगवेगळ्या कुठल्या मान्यवरांच्या लाटा आल्या, नेत्यांच्या लाटा आल्या, परंतु आम्ही डबवलो नाही. नेहमी लाखाच्या पुढे निवडून येणारा मी कार्यकर्ता आहे. कशामुळं? माझी नाळ डायरेक्ट लोकांशी जोडली गेलेली आहे. मी लोकांशी कनेक्टेड आहे आणि मिळालेले पैसे जेवढे मिळतील ते आपल्या भारत सरकारकडनं मिळो, राज्य सरकारकडनं मिळो, जिल्हा वार्षिक योजनेतनं मिळो. अलीकडे आम्ही CSR मधनं देखील आणतो, कारण 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकांच्या ओळखी झालेल्या आहेत. त्या उद्योगपतींना मी विनंती करतो की दे बाबा, चांगलं काम आहे, तुला काय कुठल्या कामात आवड आहे? आरोग्याच्या, चल आरोग्याच्या या कामाच्या करता आम्हाला इथं मदत कर. तुला कुठल्या कामात आवड आहे? शिक्षणाच्या, तू शिक्षणाच्या करता तुझा CSRचा निधी आम्हाला दे. तुला कशामध्ये आवड आहे? उद्यानं बनवण्यात, हिरवळ निर्माण करण्यात, त्याच्याकरता आम्हाला तू निधी दे, आम्ही ते करून दाखवतो. या पद्धतीनं माजलगावकरांनो निधी आणता येतो. आपण विचार करा, केंद्रात NDAचं सरकार आहे, आम्ही त्या सरकारचे बरोबर आहोत. राज्यात महायुतीचं सरकार आहे, आम्ही त्या सरकारमध्ये आहोत. त्याच्यामध्ये मी पण उपमुख्यमंत्री आहे, मी तुमचा पालकमंत्री आहे, त्याचबरोबर आमदार आपल्या विचाराचा आहे आणि त्यामुळे योग जुळून आलेला आहे. आज तुम्ही जर दुसरा कुणाचा विचार केला तर ते म्हणतील, राव तुम्ही आम्हाला निवडून दिलं पण आमचं वर चालतच नाही, आमचं कुणी ऐकतच नाही. तसं आमच्या ह्या ताई म्हणणार आहे का? ताई प्रकाशदादांकडे जातील, त्यांच्या पतीला सांगतील, वेळ पडली तर अजित पवार पालकमंत्री म्हणून दर महिन्याला येतो, त्या तिथे येऊन मला भेटतील, किंवा मुंबईला त्यांचे पती त्या ठिकाणी येऊन मला सांगतील, खलील अब्दुल गनी पटेल आता हे करू शकतो ना आपण. आणि आम्ही काम करणारी माणसं आहे, आम्ही बिनकामाची माणसं नाही, आम्ही विकास करणारी माणसं आहे. मी माझ्या भागामध्ये विकास चांगला केला आहे. माझ्या जिल्ह्यातलं पिंपरी चिंचवड सारखं मोठं शहर, त्याचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आम्ही केलंय. कितीतरी माझे बीडकर आणि माजलगावकर तिथं आहेत. विचारतात ना, काही वर्षापूर्वी शहर कसं होतं ना आता कसं आहे. या पद्धतीनं आम्हाला अनुभव आहे. आमच्या केंद्रामध्ये अनेक मंत्र्यांची, पंतप्रधानांची आणि अमित शहांची, नितीन गडकरींची, वैष्णवी साहेब रेल्वे मंत्री, ज्याचा उल्लेख आता प्रकाशदादांनी केला. किती वर्ष रेल्वे चालली होती, कितीतरी खासदार आले झाले, मला निवडून द्या, मी अहिल्यानगर टू बीड रेल्वे करतो. झाली रेल्वे. आम्ही आल्यानंतर मित्रांनो मी त्याच्यामध्ये माहिती घेतली. केंद्र सरकार जेवढे पैसे देतं तेवढे राज्य सरकारने पैसे द्यायचे असतात. केंद्राचे पैसे आलेले होते. मी राज्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं, आपले किती पैसे द्यायचे? ते म्हणले 150 कोटी. ताबडतोब आपण 150 कोटी देऊन टाकले. त्यांना म्हणलं आता काम जोरात सुरू करा, 6 महिन्याच्या आत रेल्वे चालू करा. आत्ताही रेल्वे ही इलेक्ट्रिकवर नाही आहे, परंतु लवकरच त्याचं इलेक्ट्रिकवर चालणारी करणार आहे. त्याच्यावर 2 तास अजून तुमचे वाचणार आहेत. इथपर्यंतच थांबणार नाही, ती परळीला नेणार आहे, तिकडं पुण्याला हडपसरला नवीन स्टेशन आम्ही केलं आहे, ते सुरू झाल्यावर तिकडं पण नेणार आहे. कनेक्टिव्हिटी माझ्या लोकांना दिली पाहिजे. विमानतळ नाही, कोणी लक्ष दिलं नाही. आता विमानतळाच्या करता सर्वेचं काम चाललंय, त्याला निधी देणार आहे. तुम्ही माजलगावकर म्हणाल आम्हाला काय विमानाचा फायदा आहे? तुम्हाला जरी नसला तर तुमच्या परिसराला आहे. कसा? उद्याच्याला त्या विमानातनं एखाद्या उद्योगपतीला यायचं. आता उद्योगपतींकडे खूप विमान आहेत, खूप हेलिकॉप्टर आहेत, जास्त करून ते त्यांचा प्रवास विमानाने करतात. आत्ता मी सकाळी पुण्यावरून इकडं आलो संभाजीनगरला, तेव्हा एका उद्योगपतीचं विमान लागलं होतं. तो सहज तिथं भेटला विमानतळावर. म्हणलं कुठे चालला? म्हणला लंडनला. स्वतःचं विमान घेऊन लंडनला लोक जात आहे.
आपलं बीड राहिले तसंच. त्याच्याकरता आपण विमानतळ करतोय का, तर उद्याच्याला त्या उद्योगपतीला जायला यायला सोयीचं झालं तर तो 100-500 कोटी 1000 2000 5000 कोटीची गुंतवणूक करेल. माझ्या बीडच्या माजलगावच्या मुलाला मुलीला रोजगार निर्माण होईल, ज्याचा उल्लेख मगाशी प्रकाशदादांनी केला. CIIT काय CIIT त्याचा भूमिपूजन मध्ये बीडला केलं. 200 कोटीचा प्रकल्प आहे. कुशल कामगार लोकांना पाहिजे. त्याच्यामध्ये नुसतंच बाबा 12वी शिकलेले मुलं मुली त्यांना चालत नाही. ते म्हणतात आमचाच कारखाना जे प्रोडक्ट तयार करतो तिथं काम करण्याचा त्याला अनुभव आहे का, त्याला म्हणतात कुशल कामगार. त्याकरता आम्ही दरवर्षी त्या बीड शहरात आणलंय. त्याचा उपयोग माझं माजलगाव, धारूर, गेवराई, बीड ग्रामीण भाग, त्याच्यामध्ये आष्टी, पाटोदा, परळी, शिरूर ह्या सगळ्या भागाला झाला पाहिजे. म्हणून तिथं 200 कोटीचं काम सुरू केलेलं आहे आणि 7000 विद्यार्थी दरवर्षी तिथं बाहेर पडणार आहेत. सायन्स पार्कचं काम करतोय. आजही आपल्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जी काही कमतरता आहे ती दूर करण्याच्या करता नवीन योजना ह्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. ते वेळेमध्ये आपल्याला पूर्णत्वाला न्यायचं आहे. एकंदरीतच माझ्या माजलगावच्या परिसरामध्ये ज्या अनधिकृत बांधकाम आहेत, अनधिकृत टपरे आहेत, त्याची पर्यायी व्यवस्था ती करता येते. माझ्याबरोबर आत्ता काल शिवाजीराव आढळराव पाटील होते. ते म्हाडाचे पुणे विभागाचे चेअरमन आहेत. यांनी गृहनिर्माण संस्थेमध्ये नवाबाई गेले, हां, गृहनिर्माण खाता यांनी सांभाळलेलं आहे. त्यांना विचारा, नवीन स्कीम आलेली आहे. जिथं झोपडपट्टी असते पुणे शहरात, पिंपरी चिंचवड, मुंबईमध्ये, तिथे SRAची स्कीम आम्ही राबवतो. गोरगरिबांना 150-150 स्क्वेअर फीटची घरं अक्षरशः पाळीपाळीनं लोक येऊन झोपतात अशी तिथली अवस्था. एकाच घरात 5-5 लोक 10x15च्या खोलीत राहतात, 10x10च्या खोलीत राहतात. त्यांना आता आम्ही चांगली घरं बांधून देतोय. पंतप्रधान आवास योजना आहे, राज्य सरकारची योजना आहे. त्या दोन्हीचा निधी, म्हाडाची स्कीम, इथं राज्य सरकारच्या जागा आहेत त्या म्हाडाला द्यायच्या आणि त्याच्यातून ज्यांना बेघर आहेत, घर नाही, अशांना आपण घरं बांधून देतो. ज्या ओपन स्पेस आहेत तिथं आपण हॉकर झोन तयार करू शकतो. हे आम्ही आमच्या भागामध्ये केलं आहे. माझं तर प्रकाशदादा तुम्हाला सांगणं आहे, उद्याच्या काळामध्ये हे सगळ्या आमच्या ताई, म्हणजे अत्तार मेहरूनबी खलील पटेल ताई आणि त्यांची टीम निवडून आली की त्या संदर्भामध्ये माझी सगळ्यांना विनंती आहे, विशेषतः आमचे खलील अब्दुल गनी पटेल, तुम्हाला पण विनंती आहे की तुम्ही काही लोक यामध्ये या. माझ्या बारामतीमध्ये पहा की आम्ही सकाळी किती वाजता कामाला सुरुवात करतो, कशा पद्धतीनं आमच्यामध्ये स्वच्छता त्या ठिकाणी चालते. त्याच्यामध्ये जयसिंग, तू तरुण आहे, तू पण ये. ज्यांना उत्साह आहे, काही पत्रकार, त्यांनाही आणा आणि कशी कामं करायची असतात. महाराष्ट्रातलंच एक जिल्ह्यातलं ठिकाण तिथं जर होऊ शकतं तर आपल्याला पण आपली मानसिकता बदलावी लागेल. आपल्यातल्या काही गोष्टी आपल्याला दुरुस्त करावी लागतील. काही आपल्या मुलामुलींच्यावर नीटपणे त्यांना समजावून सांगावं लागेल. कचरा कुठं टाकला पाहिजे, घंटागाडी आल्यानंतर त्याला टायमिंग ठरवावं लागेल. ह्या गोष्टी आपण करू शकतो, परंतु त्याच्याकरता ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं, ते असं की तुम्हाला 2 तारखेला जी मतं पेटी मिळणार आहे तिथं तुम्हाला घड्याळ बघायचं आहे आणि तिथलं बटन दाबायचं आहे. ते जर केलं तर हे सगळे आमचे सहकारी निवडून येतील. हे सहकारी निवडून आले तर ते माझं ऐकतील, तर ते प्रकाशदादाचं ऐकतील. कारण आम्ही नुसतंच काही सांगायला लागलो आणि निवडून आलेल्या लोकांनी ऐकलंच नाही, ती भ्रष्टाचारी निघाली, तर ती जेलमध्ये जातील आणि चक्की पिसिंग करत बसतील. त्याला अर्थ नाही. त्याच्यातनं तुमचं माझी बदनामी.
बघा माजलगावच्या नगराध्यक्षाला आतमध्ये टाकला, हे तुम्हाला पटतं का? याचा विचार नीट करा. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबांनो, ह्या सगळ्या प्रश्नाची उकल करण्याच्या करता आपल्याला पुढं जायचं आहे. पुढं वेगवेगळी कामं आपल्याला करायची आहेत. माझ्या भागामध्ये मी अतिशय सुंदर शादीखाना निर्माण केलेला आहे. माझ्या इथली नदी मी स्वच्छ करून टाकलेली. काही बाबतीमध्ये मी काही लोकांनाही सांगतो की तुम्हाला श्रमदान करायचं आहे, लोकवर्गणी करायची, लोकसहभाग करायचा आहे, तुमच्याकडे पोकला नाही, JCB आहे, जरा आम्हाला द्या, आम्ही डिझेल टाकू आणि त्या पद्धतीनं आम्ही कामं करतो. अशा पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागेल. सांस्कृतिक दर्जा ह्या माझ्या माजलगावचा राखण्याच्या करता 6 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला आहे. सर्व सोयीयुक्त एक नाट्यगृह असलं पाहिजे. उद्याच्याला चांगलं नाटक आलं, चांगले कुणी वक्ते आले, त्यांचे तुम्हाला विचार ऐकायचे, काही तुम्हाला चांगले कार्यक्रम घ्यायचे, तर त्याची समाजाला गरज आहे. ते काम आपण त्या ठिकाणी करायचं आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण धारक आणि भोगवटा धारक यांचं अतिक्रमण नियमित करून देण्याच्या करता आणि सगळ्यांना घर देण्याच्या करता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, एकंदरीतच मला तुम्हाला सांगायचं आहे, आपला माजलगावचा बायपास नजीक 1 एकर जागेत उद्यानासाठी आत्ताच मी 1 कोटी रुपयाचा निधी आमच्या प्रकाशदादा सोळंकेंच्या आग्रहाखातर मंजूर केलेला आहे. तालुका क्रीडा संकुल काम आपलं प्रगतीपथावर आहे. त्याच्याकरता 10 कोटी रुपये खर्च करून खेळाडूंना सर्व सोयीयुक्त अशा प्रकारचं क्रीडा संकुल आपण उभं करतोय. मोकाट जनावरांची संख्या अनेक शहरामध्ये जास्त आहे, मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे. त्याच्याकरता मोकाट जनावरांच्या करता कोंडवाडा हा आपल्याला उभा करावा लागेल. मी बारामतीमध्ये माझ्या इथं पण असे मोकाट जनावरं फिरवायची, गाढवं फिरायची, गाई, त्याच्यामध्ये बैल, आमच्या इथं कटाळ्या म्हणतात, कटाळ्या तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण ते ओवाळून टाकलेल्या कटाळ्या असले सगळे फिरायचे. आम्ही त्यांना पकडलं, कोंडवाड्यात टाकलं. जो मालक होता त्याला 10,000 रुपये दंड लावला आणि घेऊन जा म्हणून सांगितलं. आपोआप आता जनावरं मोकाट फिरायची बंद झालेली आहे. जर वयस्कर माणूस चालला आणि इथं आपल्याकडं फळांचे वेगवेगळे स्टॉल आहेत, तिथं साल बिल टाकलं आणि एखादं जनावर आलं आणि वयस्कर चालाल तिथं जात असेल आणि त्यानं शिंगाने त्याला ढकललं तर केवढ्यात खेळ पडत. माणसाचा जीव नाही जायचा. किंवा अचानक उधळलं, कधी पण उधळू शकतं. बघितलं तुम्ही, वरात तिथली घोडं पण उधळलेली बघितली, नवरा मुलगा आडवान घोडं तिकडं, असले प्रकार होतात. तुम्ही त्याला कसं शिकवता त्या पद्धतीनं ते चालतं. तुम्ही त्या प्राण्याला कशा पद्धतीनं काम करून घेतात त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. म्हणून मित्रांनो, खूप गोष्टी बारकी सांगण्यासारख्या आहेत. आता राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. मध्ये आम्ही बीड जिल्ह्यामध्ये 35 लाख झाडं एका दिवशी लावली. मी सारखं कलेक्टरांना अधिकाऱ्यांना विचारतो, त्याला पाणी घालताय का, त्या ज्यांच्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी नीट पार पाडतायत का. मित्रांनो, नुसतं झाड लावून चालत नाही, ते 4-5 वर्ष जगवावं लागतं, तेव्हा ते तुम्हाला सावली देतंय आणि तेव्हा तो तुम्हाला प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन देतो. ह्या आपल्याला बाबी करायच्या. माझी तुम्हाला विनंती आहे, वेगवेगळी लोक तुम्हाला जे सांगायला येतील ना, फक्त त्याला विचारायचं, तुझं शहर कुठलं बाबा, ती सांगेल अमकं अमकं. तुझ्या शहरात स्वच्छता आहे का, तू कुठल्या तोंडाने आम्हाला सांगायला यायला आहे, पहिले तुझं शहर साफ कर. इथं येणारे काही ठराविक सोडले तर सगळे एकाच माळेचे मणी आहेत असं माझं मत आहे. तपासा, तो तुमचा अधिकार आहे. मी आज माझ्या संस्था चांगल्या चालवतो, मी आज माझी जिल्हा बँक चांगली चालवतो, जिल्हा दूध संघ चांगला चालवतो, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, त्याच्या संदर्भात अर्बन बँक, सगळ्या संस्था माझ्या उत्तम आहे. तुम्हाला मी आव्हान केले ना की या पाहायला, त्यावेळेस तुम्ही पाहाल तिथं मी माझी काही माणसं तुमच्याबरोबर देईन. आणि आता बारामतीकरांना पण ती सवय लागली
एखादा कागद पडला असला की तिथं डस्टबिन आहे, माणूस पण ते कागद उचलतो आणि डस्टबिनमध्ये टाकतोय. जसं आपली लोक परदेशात गेल्यानंतर ज्यांची ऐपत आहे ते विमानात उतरले की पहिलं जात असताना त्यांनी काही खाल्लं बिस्किट किंवा काही चॉकलेट, जर कागद तिथं टाकत नाही, खिशात ठेवतात. कारण त्याला माहिती इथं टाकलं की जेलमध्ये टाकलं. आणि कुणी फोन करायला नाही, कुठल्या मंत्र्याचा फोन चालणार नाही, आमदाराचा नाही, खासदाराचा नाही, कुठल्याच बाचा काही फोन तिथं चालणार नाही. सुतासारखी सरळ होतात. पण तिथून आपल्या भारतात आले आणि विमानातनं उतरले, जाता जाता केळ खाल्लं की सालतीला टाकून कुणी आपटा, नाहीतर तिथं काय करा. ही जी काही आपली वृत्ती आहे ती वृत्ती आपण बदलली पाहिजे. ते होऊ शकता. तुम्ही लहानपणापासून तुमच्या मुलांच्यावर मुलींच्यावर ज्या शाळेमध्ये घालतात तिथं कसे संस्कार होतात त्याच्यावर तो मुलगा ते शिकत असतो. ह्या प्रकारे बाबांनो आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आपल्याला तिथं देखील सिंदफणा नदीवर संरक्षण भिंत, घाट, काही शहरांमध्ये अतिशय सुंदर घाट केलेले आहेत. तिथं गार्डन, सिंदफणा पूल ते आंबेडकर नगर रस्ता हा त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. ते काम प्रगतीपथावर आहे. या कामाच्यासाठी 20 कोटी रुपये निधी आपण मंजूर केलेला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा उल्लेख, त्याला STP म्हणतात, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, 250 कोटी रुपयाचा प्रस्ताव प्रकाशदादांनी ह्या भागामध्ये स्वच्छता राहावी, त्या भागामध्ये डासांचा प्रादुर्भाव होऊ नये. अरे जरा खाली बसाना, माझ्या लाडक्या बहिणींना दिसना. तुमच्या पाठीत डोकी बघायला आलेत का? ते बसा आले. ए कॅमेरावाला इकडे ये, इथं ये, इथनं जवळ न काढ फोटो माझा. काय काढायचं ते काय मला तर काय कळतच नाही. का ओरडायला लावता? पुन्हा तेवढंच TV वाले अजित दादा भडकले, लोकांना असं म्हणले. अरे मग माझ्या लाडक्या बहिणी माझं भाषण ऐकायला आल्यात का यांच्या पाठी बघायला आल्यात? येडं का खुळं कुणाला माहिती. मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे. मी खरंच तुम्हाला सांगतो, तुमचा उद्याच्या 5 वर्षाच्या करता, आणि ते मगाशी सांगायचं राहिलं, केंद्र सरकार अजून 4 वर्ष आहे, राज्य सरकार 4 वर्ष आहे, तुमची कारकीर्द 5 वर्षाची आहे. त्याच्यामुळं आज मी तुमचा पालकमंत्री आहे, माझी पण मुदत मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं तर 5 वर्षाची. त्याच्यामुळं तुम्ही विचार करा की कोण आपल्या विकास कामाला मदत करणार आहे, कोण आमच्या अत्तार मेरून नबी खलील पटेल ताईंच्या प्रश्नाच्या करता त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. ह्या सगळ्याचा विचार आपण केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. मित्रांनो, मी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपला जो बौद्ध समाज, शीख समाज, जैन समाज, पारसी, ख्रिश्चन, यहुदी, मुस्लिम हे सगळे अल्पसंख्याकामध्ये मोडतात. जसं आम्ही मागासवर्गीयांच्या करता बार्टी केलं, सर्वसाधारण जनतेच्या करता सारथी केलं, OBCच्या करता महाज्योती केलं, ब्राह्मण समाजाच्या करता अमृत केलं, तशा पद्धतीनं मला आमचे नवाब मलिक साहेब, आमचे हसन मुश्रीफ साहेब, सना, आमचे त्या ठिकाणी लतीफ, असे अनेक, आमचा इद्रिस नायकवाडी, बरेच कार्यकर्ते सांगायचे की दादा सगळ्या जाती धर्माच्या करता वेगवेगळ्या संस्था काढल्या, आदिवासींच्या करता पण तुम्ही काढली, आम्ही अल्पसंख्याकांनी काय केलं आमच्या मुलामुलींच्या करता? तशी संस्था नको का? त्यांची मागणी बरोबर होती. मग आम्ही त्याकरता मार्टी ही संस्था स्थापन केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं अल्पसंख्याक विभाग आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं अवकाफ हे खातं आहे. त्याच्यामध्ये मौलाना आझाद महामंडळाचे चेअरमन आपले AR अंतुले साहेबांचे जावई मुश्ताक अंतुले साहेब आहेत. मी त्याच्यामध्ये 30 कोटी रुपयाचं जे भाग भांडवल होतं ते 500 कोटीपर्यंत त्या ठिकाणी नेलेलं आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना सुरू केली. ती पहिली 25,000 पर विद्यार्थी होते, ते आता 50,000पर्यंत वाढवले. इतरांच्या बरोबर, म्हणजे इतर जे बार्टी, RT,
महाज्योती, सारथी, अमृत, त्याबरोबरीनं मधी मगाशी आमच्या नवाबाईंनी सांगितलं तसं समाजाकडं कधी अडचण आली तर त्याच्यामधनं मार्ग काढण्याच्या करता आम्ही ताबडतोब लक्ष घालतो, मीटिंग घेतो, मार्ग काढतो, त्याच्यातून आंदोलनापर्यंतची वेळ येऊन देत नाही. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 15 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक महिलांच्या करता नवीन 2800 बचत गट आहेत, त्याला आपण प्रोत्साहन देतोय. ते काम आपल्या अदिती तटकरे, तिच्याकडे महिला बालविकास खातं आहे, तिच्या हाताखाली येतं. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण, पूर्वी आपण प्रतिवर्षी 2 लाख रुपये द्यायचो, आता 2 लाखात भागत नाही, म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरणाकरता 2 लाखाचे 10 लाख रुपये एवढी वाढ केलेली आहे. अल्पसंख्याक समुदायातल्या मुलांना मुलींना गरिबाच्या गरीब जन्माला आले, त्याचे आई वडील दिवसभर मोलमजुरी करतात आणि संध्याकाळी चूल पेटती. मुलगा हुशार आहे, मुलगी हुशार आहे, ब्रिलियंट आहे, परदेशात कसं पाठवणार, आई बापाची ऐपत नाही, पर्याय काढलाय आम्ही. त्याच्यामध्ये संख्या कमी आहे, परंतु गरिबातल्या गरीब अल्पसंख्याक समाजातल्या मुलामुलींना मेरिटचे असतील तर त्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, म्हणून प्रतिवर्षी काही विद्यार्थ्यांना 40 लाख रुपये पर विद्यार्थी आम्ही खर्च करतो आणि परदेशात पाठवतो. मित्रांनो, मी शब्दाचा पक्का आहे, मी खरं बोलतो, मी खोटं बोलून तुमची दिशाभूल करणार नाही, कारण मला सतत ह्या ना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडे यायचं आहे. तुमचे आमदार माझ्याकडे येत असतात, आम्ही सगळे परिवार म्हणून काम करत असतो, त्याच्यामुळं मी काही वेगळं तुम्हाला सांगणार नाही. आणि ह्याकरता माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे की शांतपणे विचार करा. आता संधीचं, आलेल्या संधीचं काय करायचं अशा पद्धतीचा विचार करा. आणि तो विचार केल्यानंतर मला विश्वास आहे, मला खात्री आहे की या बाबतीमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ ह्याच गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. मधी पाऊस पडला, त्याच्यामध्ये आपला ते बळीराजाचं, माझ्या शेतकऱ्याचं अतिशय नुकसान झालं आणि त्याला त्या बाहेर काढण्याकरता आम्हाला पहिलं आम्ही दौरे केले, 33,000 कोटीचं पॅकेज दिलं आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा दिवाळीत पाऊस पडला, पुन्हा 11,000 कोटीचं पॅकेज दिलं. माझा शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी मोडला राज्य मोडे, ही आमची भूमिका आहे. आणि आता नवीन पिकांना AI, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करतोय. माझ्या बहिणींच्या करता, लाडक्या मुलींच्या करता लखपती दिदी योजना आणलेली आहे. कुठलाही घटक दिव्यांग असेल त्याला योजना आणलेली आहे. असा समाजातला एक देखील घटक आपण वेगळा ठेवला नाही. फक्त त्या योजना तुमच्या दारापर्यंत, तुमच्या घरापर्यंत, त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी, माझे हे काही 27 उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, ह्या 27 उमेदवारांनी, त्यांच्या पाठीराख्यांनी, ह्या सगळ्यांनी मिळून हे काम करायचं आहे. आणि ती विनंती करण्याच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा सर्व धर्म समभाव ह्या रस्त्याने पुढे जाण्याच्या करता मित्रांनो आम्ही प्रयत्न करतोय, राज्यामध्ये फिरतोय, लोक प्रतिसाद देत आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही स्मारकांना मंजुरी दिलेली आहे, जागा उपलब्ध करून दिलेली. मग त्याच्याबद्दल आत्ताच आमच्या प्रकाशदादांनी सांगितलं म्हणून त्याचा उल्लेख मी केला नाही, पण हेही महापुरुषांचे आपल्याला पुढच्या पिढीला पण प्रेरणा देणारे, त्यांचा इतिहास ऐकल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायला लावणारे अशा प्रकारची स्मारकं करायची. आणि ह्या प्रकारे आपल्या इथं जातीय सलोखा ठेवायचा आहे, सगळ्यांनी एकमेकाला आधार द्यायचा आहे, कुठेही जातीभेद करायचा नाही, कुठेही मनभेद करायचा नाही, कुठेही मतभेद करायचा नाही. ही गोष्ट माझ्या माजलगावकरांनो, माझ्या शहरातल्या आणि माझ्या बाहेरच्या पण माझ्या सहकारी मित्रांनो, ह्या निमित्तानं आपण निश्चितपणे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. मागाशी प्रकाशदादांनी
आरोग्याच्या बद्दल सांगितलं. उपजिल्हा रुग्णालयाचं काम 50 खाटांचं, त्याच्यामध्ये 60 खाटा स्त्री रुग्णालय, 20 खाटांचं ट्रॉमा केअर सेंटर, ते पूर्ण करण्याच्या करता त्यांचा पाठपुरावा चाललेला आहे. त्याच्यामध्ये आठवडी बाजारसाठी हस्तांतर 2 एकर जागा, तो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. लोक कुठेही बसतात आठवडी बाजाराला, त्याच्यामुळे आम्ही पिंपरीसारख्या ठिकाणी पण आठवडे बाजाराच्या करता जागा काढून दिलेली आहे. माझ्या बारामतीमध्ये पण करून दिलेली. त्या पद्धतीनं आपण जागा करून देऊ. आपल्या माजलगाव शहरातनं पालखी मार्गाने शहरातून जाणारा कल्याण निर्मल रस्ता हा 100 फूट रुंदीचा नाल्या बांधकामासहित पूर्ण करण्यासाठी सरकारकडं 35 कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर झाला असून लवकरच त्याला आम्ही मंजुरी देतोय. अशा खूप काही गोष्टी आपण आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता करतोय. माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की जेवढं करू तेवढं कमी आहे, परंतु ह्या सगळ्याची आपला फायदा उठवण्याच्या करता आपण सगळ्यांनी आम्हाला उद्याच्या 2 तारखेला कुणाचाही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता मी जे सांगितलेलं आहे ते मी माझ्या भागामध्ये करून दाखवलेलं आहे. ती करून दाखवण्याची हिंमत आणि ताकद माझ्यामध्ये आहे, ती एवढी जिद्द माझ्यामध्ये आहे आणि तशा पद्धतीचा विकास करायला मदत करण्याचा अधिकार हा देखील माझ्याकडे आहे. आणि त्याकरता आपण सगळे मिळून ह्या शहराचा सर्वांगीण विकास करूया, एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. त्याकरता प्रकाश दादा सोळंकी साहेब पण पाठपुरावा करतील आणि ह्या पद्धतीनं तुम्ही, मी आणि प्रकाश दादा सगळे मिळून आपल्या माजलगाव शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू. मात्र भ्रष्टाचारी लोकांचा, जेलमध्ये जाणाऱ्या लोकांचा अजिबात विचार करू नका, नाहीतर तुम्हाला आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे का राख रांगोळी करायची हा तुमच्या हातात आहे. आणि हा जो काही जाहीरनामा आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि हे जे काही आमचे 26 उमेदवार आहेत ह्या सगळ्यांना मी तुम्हाला हेही सांगतो, आमच्या मेहरू नबी खलील पटेल अत्तार आणि त्याच्याबरोबरचे आमचे रेखा सरोदे, मधुकर मालती पाठक, नवनाथ गायकवाड, कलावती फरके, वैशाली शेटे, विजय शिंदे, राधिका घाडगे, दिनकर होके, सुदामनी पोळ, रेहनाबी शेख, रत्नमाला साळवे, शेख इम्रान शेख बशीर, मनीषा रेदासनी, राहुल लंगडे, तांबोळी यास्मीन बेगम रफीक, शेख तौफिक सत्तार, कोमल प्रशांत वारकड, मतीन अहमद शेख, राज सय्यद अहमद बेलदार, पठाण नाजिया जुनेद खान, लताबाई अच्युतराव लाटे, शेख मजीद इब्राहिम, मोहसिन जलाल बागवान, सुरेखा प्रल्हाद होके, उषाताई महादेव बनसोडे आणि सय्यद रफिक अली हे